भावेशने खूप जिद्द केली की असे पिवळे मोदक बनव म्हणून. तर शेवटी दाखवते की भावेश कोण आहे. तर इथे मी पहिल्यांदा खोबरा 1 चम्मच तुपामध्ये हलकासा भाजून घेतला. त्यामध्ये अर्धा कप गूळ टाकला, 1 कप खोबरा किस होता. नंतर वेलची, जायफळ वगैरे टाकली. पाणी सुकेपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं. नंतर तांदळाची उकळ काढली. तर जेवढं पाणी दूध आहे, पाणी दुधाचं मिश्रण आहे, तेवढीच मी तांदळाची पीठ घेतलं आणि चांगली उकळ काढून 10 मिनिटं झाकून ठेवलं. नंतरच त्याला छान अशी मॉलिश केली, गोळे करून घेतले आणि पारी केली. नंतर मग त्याला कळ्या पडल्या, सारण भरलं. नंतर मग त्याचा मोदक तयार केला. इकडे पाणी गरम करायला ठेवलं आणि मोदक बघा भरून झालेले आहे. पाणी गरम झाल्यानंतर त्यावर चाळणी ठेवली. आता आपल्याकडे काही केळीचं पान नाही, हळदीचं पान नाही, तर चाळणीला असं हलकंसं पाणी लावलं म्हणजे चिपकत नाही. नंतर केसर वगैरे लावून घेतलं मोदकवर आणि 10 मिनिटासाठी याला वाफ दिले, 10 ते 12 मिनिटासाठी. आणि पटकन शिजले जातात. मस्त झाले होते, नक्की करून बघा. उकडीचे केसर मोदक तयार आहेत. हा आहे माझा मुलगा भावेश. गणपती बाप्पा मोरया.